काँग्रेस 5 आणि इतर 7 असं सध्याचं मुंबईचं चित्र आहे। तेजस्वी घोसाळकरांचा विजय प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 दोनही ठिकाणावरनं भाजपनं विजय मिळवलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेचे सुद्धा 2 उमेदवार मुंबईतनं विजयी होत आहेत, पण ठाकरेंचे निकाल अजून हाती आलेले नाही आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये काय घडतं आहे तेही आपण बघणार आहोत। पनवेलमध्ये भाजपनं 17 जागांवरती आघाडी घेतली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये 45 जागांपैकी 26 जागांवरती भाजपची आघाडी, 15 जागांवरती शिवसेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात टफ फाईट नवी मुंबई महानगरपालिका, भाजप 29 आणि शिवसेना 27। मगाशी 27-27 समसमान चित्र होतं, पण आता भाजप 2 जागांनी कलांच्या बाबतीत पुढे आहे आणि 27 जागांवरती शिवसेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरमध्ये भाजप 22 जागांवरती आघाडी टिकवून आहे। काँग्रेस 2 जागांवरती आघाडीवरती आहे। काँग्रेसनं 3 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। हे कल्याण डोंबिवलीचं चित्र आहे। कल्याण डोंबिवलीच्या चित्रामध्ये आपण असं बघतोय की भाजप 26 जागांवरती आघाडी मिळवणे, मनसेची आघाडी ही 4 जागांची आहे। 122 जागांची महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली पाहायला मिळते। सोलापूरमध्ये 22 जागा आहे। काँग्रेस 2 जागांवरती आघाडीवरती आहे। काँग्रेसनं 3 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। हे कल्याण डोंबिवलीचं चित्र आहे। कल्याण डोंबिवलीच्या चित्रामध्ये आपण असं बघतोय की भाजप 26 जागांवरती आघाडी मिळवणे, मनसेची आघाडी ही 4 जागांची आहे। 122 जागांची महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या भाजप आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय। अश्विन, तर नांदेड मधली आकडेवारी आपल्या समोर आहे, अहिल्यानगर मधली आकडेवारी समोर आहे। हळूहळू आता निकाल यायला आणि हे ढोलताशे होते मनसेसाठी, कारण कल्याण डोंबिवली अकाउंट ओपन केलंय। पहिला विजय मनसेचा, पहिला विजय कल्याण डोंबिवली मधली अपडेट। मनसेने पहिला विजय मिळवलाय, अकाउंट ओपन केलंय। कल्याण डोंबिवलीत भाजप 26, शिवसेना 15, तर मनसेने अकाउंट ओपन केलेलं आहे। कल्याण डोंबिवलीत मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी विजय मिळवलाय। तेव्हा मनसेच्या बाजूने हा पहिला निकाल जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि मनसेच्या प्रल्हाद म्हात्रेंनी कल्याण डोंबिवलीमध्ये बाजी मारली। कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर ठाकरे बंधूंनी सभाही घेतलेली नव्हती। कल्याण डोंबिवलीमध्ये बाजी मारली। कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर ठाकरे बंधूंनी सभाही घेतलेली नव्हती। ना राज ठाकरेंची सभा झाली, ना उद्धव ठाकरेंची सभा झाली। मनसेचा पहिला विजय कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतोय। प्रल्हाद म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीमध्ये विजयी झालेले आहेत। ठाण्याचं काय चित्र? भाजप 10, शिवसेना 14, राष्ट्रवादीची ढोल ताशे मीरा भाईंदरसाठी होते। मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत। आतापर्यंत अनेक जागांचे निकाल सुद्धा समोर आलेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या 8 उमेदवारांचा विजय होतोय। अश्विन, अरे अपडेट येते, मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी, त्यामुळे भाजपची घोडदौड ठिकठिकाणी बघायला मिळते। अनेक ठिकाणी भाजपने मोठी मुसंडी मारली, तर काही ठिकाणी क्लोज फाईट आहे। पण भाजपचे आतापर्यंत जे निकाल समोर आलेत त्याच्यात भाजपचे सगळ्यात जास्त जिंकलेले उमेदवार आपल्याला दिसत आहेत आणि कल्याण डोंबिवलीत मनसेने मात्र बाजी मारली। भारतीकडे काहीतरी अपडेट आहे। भारती, एक तर मी अपडेट सांगणारच आहे, मात्र मी सांगू इच्छिते की सगळ्यात योग्य आणि सगळ्यात अचूक निकाल आपल्याकडे येतात आहेत। जे घडतं आहे मतमोजणी केंद्रावर ते आपण दाखवतोय आणि तेच निकाल आपल्याकडे येतात आहे। हे आपण वारंवार नमूद करायला हवं की योग्य पद्धतीचे निकाल आहे। आता मी MMR कडे वळते। आता सांगितल्याप्रमाणे मीरा भाईंदर खरं तर 1 तास उशिरा मतमोजणी सुरू झाली होती। कप्तान मलिक पराभूत झालेले आहेत। एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव झालाय। कप्तान मलिक हे खरं तर सिटिंग नगरसेवक होते आणि नवाब मलिकांच्याच घरामध्ये 3-3 तिकीट का यावरनं बराच वाद झालेला होता, पण कप्तान मलिक यांचा पराभव झालाय। नवाब मलिकांचे बंधू। अश्विन, आपण MMR बद्दलच बोलतो आहे ज्ञानदा, आणि मी तेच सांगते की मीरा भाईंदरमध्ये 12च फक्त कल आलेले आहेत भाजपच्या बाजूने, मात्र त्यातलेही 8 विजयी झालेले आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये खूप हळू चाललेली आहे प्रोसेस, मात्र तिथे मनसेचा पहिला विजय झालेला आहे आणि ठाण्यात आता बऱ्यापैकी आपल्याला शिवसेना आणि भाजपच्या आघाडीला यश मिळताना दिसतंय। खरं, त्यामुळे हे आताचे कल आहेत, आताचे आघाडी किंवा आकडेवारी जसं भारतीने सांगितलं। ठाण्यामध्ये भाजप 10, मुंबईचा